यावर्षी मकर संक्रांती 14 तारखेला साजरी केली जाणार की 15 तारखेला साजरी केली जाणार, यावरून संपूर्ण देशात गोंधळ निर्माण होत आहे. यांचे एक अत्यंत तार्किक उत्तर मी तुम्हाला देतो. मकर संक्रांती कॅलेंडरनुसार ठरवली जात नाही, तर ती सूर्याच्या स्थितीनुसार म्हणजेच पोझिशन वरून ठरवली जाते. सूर्याच्या आकाशातील जागा दर महिन्याला बदलत असतात. यावरून 12 महिन्याच्या याच्यानुसार हिशेब केला तर सूर्याच्या 12 जागा होतात. या 12 जागांना आपण 12 राशीमध्ये उदाहरणार्थ धनु, मकर, कुंभ, मीन या नावाने ओळखतो. ज्या क्षणी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याच दिवशी आपण मकर संक्रांती हा सण साजरा करत असतो. या वर्षी सूर्य 14 जानेवारीला रात्री 8 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मकर संक्रांती 14 जानेवारीलाच असेल, परंतु सूर्याचा हा प्रवेश भारतामध्ये सूर्यास्तानंतर होत आहे. शास्त्रानुसार दान, स्नान आणि पुण्याचे काम दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 तारखेला केले जाईल. ही गोष्ट प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हवी, म्हणून ही गोष्ट प्रत्येक भारतीयाला शेअर करा.